हाय नमस्कार. आज मी कुरकुरीत कांदा भज्यांची रेसिपी बनवते. तर हे भजे कसे खायला पाऊस सुरू वगैरे झाला की मस्त लागतात खाण्यासाठी भजे हे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. इथे मी लांबका बारीक कांदा चिरून घेतलाय. हे मोठे मीडियम चांगले 2 मोठे कांदे आहेत आणि मिरच्या घेतले 4-5. तुम्हाला जसे लागेल, तुमच्या घरी जास्त तिखट वगैरे खात असेल तर थोडंसं जास्त टाकायचं. ते 4-5 कारण की मिरच्या पण थोड्याशा तिखटच होत्या, म्हणलं की मी थोडंच टाकलेत मिरच्या. इथं लाल तिखट आपल्याला जेवढं लागेल तेवढं, मीठ टाकलं. इथं थोडासा ओवा टाकायचा. असं हातानं मिक्स करून असं टाकलं तरी जमतं, कारण की ओव्यानं कसं चव पण छान येते आणि पोट पण साफ राहतं. एकतर हळद, खायचा सोडा टाकला थोडासा, बेसन पीठ, आणि बेसन पीठ लागेल तसंच घ्यायचं थोडं. आणि मी थोडंसं इथं कढीपत्ता टाकलाय. कोथिंबीर नव्हती म्हणून म्हणलं आज कढीपत्त्यानं पण मस्त लागतात कढीपत्ता थोडासा टाकला तर. आणि पाणी पण थोडं टाकायचं. जास्त पाणी टाकलं की ते असं कुरकुरीत जास्त नाही होत, त्याच्यामुळे थोडं पाणी टाका. एकदम मस्त कुरकुरीत, आणि पावसात मस्त खायची मज्जाच वेगळी असते खरंच. आणि हे आपल्या हातानंच व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आमच्या इथे असे भजे सगळ्यांनाच आवडतात, मुलांना, आहोंना. त्याच्यामुळे म्हणलं की चला आज करावंच. इथं कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतून घेऊ, आणि तेल थोडंसं गरम झालं की कांदा भजी असे सोडून देऊ मध्ये. आणि कांदा भजी सोडताना पण थोडासा हात असा लांबच दूरच टाकायचं, जे की असे थोडेसे क्रिस्पी पण होतात आणि छान पण लागतात. अशी भजी तुम्ही पण ट्राय करून बघा घरी. आवडली तर कमेंट करून सांगा. ठीक आहे, बाय.